हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण हैदराबादी ग्रीन चिकन मसाला म्हणजे चिकन हरियाली ही रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर इथे सर्वप्रथम मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेलं आहे। आणि या अर्धा किलो चिकनसाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून तेलामध्ये खरपूस सोनेरी तांबूस रंगावर मी तळून घेणार आहे। आपल्याला या रेसिपीसाठी कांदा हा एवढाच मी वापरणार आहे। तर हा तळलेला कांदा मी आता एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवलेला आहे। आता चिकन हरियाली म्हटलं की हिरवा मसाला आलाच आणि त्यासाठी मी इथे कमी तिखटाच्या 4 मिरची मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्याच्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, कढीपत्ता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, 12 ते 15 पुदिन्याची पाने, भरपूर म्हणजे साधारण 2 मुठी भरून कोथिंबीर, 15 काजूगर, 2 मसाला वेलच्या, 1 चक्री फूल, 2 इंच दालचिनी, 4-5 लवंग, 7-8 काळी मिरी व तळलेल्या कांद्यापैकी सर्व कांदा घालून पाणी न घालता बारीक वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्यामध्ये चिकन करायचं आहे त्या पॉटमध्ये 2 चमचे तेल व 1 ते 1.5 चमचा बटर घालून धुतलेलं चिकन आहे ते मी यामध्ये पाणी न घालताच असंच बटरवर परतून घेतलेलं आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी परतायचं आहे आणि परतताना त्यात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट मी टाकलेली आहे। त्यानंतर 1 टीस्पून हळद घालून पुन्हा एकदा चांगलं ढवळून मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर साधारण चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून 3 चमचे इथे मी दही घातलेलं आहे आणि चांगलं छान असं फिरवून झाल्यावर मिक्सरमध्ये आपण जी हिरवी पेस्ट वाटून घेतली होती ती यामध्ये मी सर्व घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान एकजीव होईपर्यंत मी ढवळून घेतलेलं आहे। त्यानंतर वाटणाच्या मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये मी ते ऍड करून एक पातळ अशी ग्रेव्ही केलेली आहे। वरून अर्धा चमचा गरम मसाला मी घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान ढवळून झाल्यावर झाकणावर पाणी ठेवून हे 10 ते 15 मिनिटांसाठी मी हे शिजवून घेणार आहे। त्यानंतर मध्येच एकदा चेक केलेलं आहे ढवळून आणि त्यानंतर मी यामध्ये कमी जास्त मगाशी मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे लक्षात घेऊन मी थोडंसं मीठ यामध्ये मी ऍड केलेलं आहे आणि चांगलं ढवळून झाल्यावर शिजून घेतलेलं आहे। चिकन त्यानंतर चांगलं शिजलं आहे हे चेक करून वरून फ्रेश क्रीम किंवा दुधावरची सायही चालेल आणि तळलेल्या कांद्याने मी सर्व केलेलं आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।